नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. शिवरात्रीच्या तिथीला भगवान शिव आणि माता पार्वती विवाह बंधनात बांधले गेल्याने शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने विवाहित महिलांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. त्याचवेळी अविवाहित लोकांचे लवकर लग्न होण्याचीही शक्यता असते. यासोबतच साधकाला सर्व प्रकारची सुखे मिळतात. जर तुम्हालाही भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर श्रावण शिवरात्रीला तुमच्या राशीनुसार महादेवाची पूजा करा. चला तर मग जाणून घेऊया राशीनुसार महादेवाची पूजा करण्याची पद्धती. मेष राशी. या राशीच्या लोकांनी पाण्यात चंदन, जास्वंदीची फुले आणि गूळ मिसळून शिवाला अभिषेक करावा. पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. वृषभ राशी. भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वृषभ राशीच्या लोकांनी महादेवाला गाईच्या दुधाचा अभिषेक करावा. तसेच ओम नागेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. यावर महादेव प्रसन्न होतात. मिथुन राशी. श्रावण शिवरात्री निमित्त मिथुन राशीच्या लोकांनी पाण्यात दही मिसळून शंकराचा अभिषेक करावा. तसेच भगवान शंकराला फळे, फुले आणि श्रीखंड अर्पण करावे. कर्क राशी. भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी शिवरात्रीला गाईच्या दुधात भांग मिसळून महादेवाला अभिषेक करावा. तसेच चंदन आणि फुले अर्पण करावीत. यावेळी ओम चंद्र मौलेश्वर नमो मंत्राचा जप करावा. सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांनी पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय, काल महाकाल, काल कृपालम, ओम नमः या मंत्राचा जप करावा. पाण्यात लाल फुले अर्पण करण्यासोबतच भगवान शंकराला अभिषेक करावा. कन्या राशी. या राशीच्या लोकांनी उसाच्या रसात काळे तीळ मिसळून महादेवाला अभिषेक करावा. यासोबतच शिवाला भांग, धतुरा, मदार यांची फुले अर्पण करावीत. हा उपाय केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. तूळ राशी. भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तूळ राशीच्या लोकांनी श्रावण शिवरात्रीला गाईच्या दुधात साखरेची मिठाई टाकून शिवाला अभिषेक करावा. तसेच महादेवाला चंदन, अखंड तांदूळ आणि दूध अर्पण करावे. या उपायाने भगवान शिव प्रसन्न होतात. वृश्चिक राशी. श्रावण शिवरात्री निमित्त वृश्चिक राशीच्या लोकांनी पाण्यात बेलपत्र, मध आणि सुगंध मिसळून महादेवाला अभिषेक करावा. यासोबतच पूजेच्या वेळी ओम हौ जून सह या मंत्राचा जप करावा. धनुराशी. भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धनुराशीच्या लोकांनी पाण्यात केशर मिसळून महादेवाला अभिषेक करावा. तसेच केशर मिश्रित खीर अर्पण करावी. मकर राशी. या राशीच्या लोकांनी भगवान शंकराची विधिवत पूजा करावी. पूजेच्या वेळी भगवान शंकराला भांग, धतुरा, बेलपत्र इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात. कुंभ राशी. या राशीच्या लोकांनी उसाच्या रसात मध आणि सुगंध मिसळून शिवाला अभिषेक करावा. शिवचालिसाच्या पाठाबरोबरच शिवमंत्राचा जप करावा. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात. मीन राशी. श्रावण शिवरात्री निमित्त मीन राशीच्या लोकांनी
उसाच्या रसात केशर मिसळून शिवाला अभिषेक करावा. तसेच ओम नमः शिवाय, गुरुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.